हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलेलंच आहे की साखर बंद केली आणि ब्लॅक कॉफी घेऊन माझं 7 दिवसामध्ये बघा 2 किलो वजन सहज कमी झालेलं आहे. आणि तेच बेस्ट 2 उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे मी जे 5 व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत ते व्यायामाचे प्रकार आणि ब्लॅक कॉफी ह्या 2 गोष्टी तुम्ही जर केल्या तर आठवड्याभरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल की एवढं पोट कमी होईल तुमचं. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. बेस्ट असे हे व्यायामाचे प्रकार आहे. खरं तर वाढत्या वयामध्ये व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. व्यायाम केल्याने शरीर फिट राहतं. लूज ढिली पडलेली स्किन शरीर आपलं ढिलं पडतं ते टाईट होण्यास मदत होतं. त्यामुळे व्यायाम हा खूप गरजेचा आहे. तर हा व्यायामाचा पहिला प्रकार पुशअप. पुशअप हे 2 प्रकारचे असतात, तुम्हाला माहीतच आहे. एक सरळ पाय ठेवून करतात आणि एक असं करतात. जेंट्स लेडीज दोघांसाठी असतात. आता बघा, आपण शक्यतो लेडीज दोन्ही गुडघे असे टेकवून मागे जे 2 पाय आहे ते एकमेकांमध्ये फोल्ड करून शरीर पूर्ण टाईट असं ताठ ठेवायचं आहे आणि दोन्ही हात टेकवून मध्ये बरोबर आपलं कपाळ सेंटरला असं टेकवायचे. असे हे पुशअप्स मारल्याने ब्रेस्ट आपले बघा लूज ढिली पडलेली असते, तो व्यवस्थित शेप येतो, टाईट होण्यास मदत होते. त्याचबरोबर पोटाचा घेर कमी होतो आणि आपले दंड. आणि हा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे पुशअप. आता बघा, ह्याने पोट कमी होतं आणि त्याचसोबत बघा ब्रेस्टला पण छान असा शेप येतो. त्याचबरोबर दंडसुद्धा आपले कमी व्हायला लागतात. तर हे बेस्ट व्यायामाचे प्रकार मोजकेच मी तुम्हाला 5 ते 6 प्रकार दाखवलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा. आता हा व्यायामाचा दुसरा प्रकार भुजंगासन. भुजंगासन केल्याने बघा आपली जी डबल चिन म्हणजे काही मान बघा पूर्ण अशी ब्रॉड झालेली असते. मानेवर चेहऱ्यावर फॅट्स असतात आणि चेहरा ब्रॉड दिसायला लागतो. तर हे भुजंगासन केल्याने डबल चिन आपली रिड्यूस होते आणि चेहरा पण स्लिम व्हायला लागतो. त्याचबरोबर पूर्ण पोटाला स्ट्रेच बसतो आणि आपलं जे बेली फॅट आहे ओटी पोट ते कमी होण्यास मदत होते. त्यामुळे भुजंगासन हे बेस्ट व्यायामाचा प्रकार दुसरा आहे. काही सेकंद आपल्याला असं 2-3 सेकंद आपल्याला असं रेस्ट घ्यायचं आहे आणि नंतर नेक्स्ट असा व्यायामाचा प्रकार करायला घ्यायचा. आता हा तिसरा प्रकार आहे धनुर्वासन. धनुर्वासन केल्याने बॉडीला पूर्णपणे छान असा शेप येतो, बॉडी टाईट होते आपली. आणि बघा याने डबल चिन, ब्रेस्ट, पुन्हा तुमचं ओटीपोट, बेली फॅट्स ते कमी व्हायला मदत होतं पोट आणि आपली पोटावरील चरबी हळूहळू कमी व्हायला लागते. तर रोज करायचे आहे. तुम्ही लगातार 7 दिवस करून बघा. 7 दिवसात काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. एवढा फरक पडेल तर तुम्ही हे कंटिन्यू कराल बघा. आता मी प्रत्येक व्यायामाचा प्रकार केल्यानंतर काही सेकंद रेस्ट घेते बघा आणि त्यानंतर नेक्स्ट प्रकार मी करायला घेते. व्यायाम करताना कुठलीही घाई करायची नाही. जर तुम्हाला शारीरिक काही आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. नाहीतर नॉर्मल जर बॉडी असेल माझ्यासारखी तर तुम्ही हे व्यायामाचे प्रकार व्हिडिओ लावून करू शकता. त्यानंतर असं बघा वज्रासनामध्ये बसायचे काही सेकंद आणि नंतर नेक्स्ट प्रकार आपण बघणार आहोत. तर बघा हे उष्ट्रासन. उष्ट्रासन करताना दोन्ही गुडघे फोल्ड करायचे, मागे झोकायचं आणि आपल्याला आपल्या ज्या पायाच्या टाचा आहेत त्या पकडायच्या आहेत आणि पूर्ण मागे झोकून आपल्याला पूर्णपणे बघा मान वर करून वरती बघायचं आहे. याने पोटाला स्ट्रेच बसतो, ब्रेस्टला, त्याचबरोबर डबल चिन आणि आपले दंड, आर्म्स, थाईज ह्या सगळ्यावर हा व्यायामाचा प्रकार बेस्ट आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडा त्रास वाटेल, पण तुम्ही थोड्या वेळ करून पुन्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असं स्टॅमिना वाढवायचा आहे. मनातल्या मनात नंबर्स काउंट करायचे 50, 60 जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढे मनामध्ये नंबर काउंट करायचे आणि तेवढ्याच काही सेकंद आपल्याला होल्ड करून ठेवायचं आहे. याने बघा पोटावरील सगळी चरबी हळूहळू कमी होईल. ब्रेस्टवरची पुन्हा तुमची डबल चिनसुद्धा असलेली कमी व्हायला लागेल. एवढं बेस्ट हे व्यायामाचे प्रकार मी तुम्हाला अगदी मोजकेच दाखवलेले आहे पोट कमी करण्यासाठी. हे तुम्ही जर कंटिन्यू 7 दिवस केले तर 7 दिवसामध्ये बघा तुम्हाला फरक वाटेल आणि तुम्हाला असं वाटेल की माझं पोट आणि वजन कमी झालेलं आहे. एवढं हलकं फुलकं वाटेल. आणि त्याचसोबत बघा वजन कमी करायचंच आहे पण आपल्याला आहार पण व्यवस्थित घ्यायचा आहे. तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे वेट लॉस टिप्स. त्या पद्धतीने जर तुम्ही रुटीन ठेवलं वाढत्या वयामध्ये तर तुमचे बघा वजन तर कमी होईलच पण तुम्हाला एवढं छान वाटेल तर तुम्ही 50शी सुद्धा 30शीचे दिसायला लागेल. आता आपण बघतोय की अलीकडे खूप वजन वाढतंय आणि त्याचसोबत आपल्याला एक आजार जडतायत. कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, BP, शुगर, अजून भरपूर काही असे आजार आहेत, PCOD वगैरे. तर यांसारखे आजार बघा व्यायाम केल्यानेच बरे होतील. व्यायाम जर केलं तर तुम्ही अगदी निरोगी आणि फिट राहाल.
त्यानंतर हा 5वा व्यायामाचा प्रकार, तर बघा आपल्याला दोन्ही पाय सरळ ठेवायचे, बेंड करायचे नाही गुडघ्यामध्ये. गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे, पूर्णपणे खाली झोकायचं आहे आणि दोन्ही हाताने आपल्या पाय पकडायचे आहेत. जर तुमचं पोट कमी असेल तर तुमचं कपाळ हे गुडघ्याला बरोबर टेकलं जाईल आणि जर पोट जास्त वाढलेलं असेल, तुमच्या पोटावर जास्त फॅट्स असतील तर तुमचं कपाळ गुडघ्याला टेकणार नाही. यावरून कळेल की तुमचं पोट किती प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, पोटावर किती चरबी आणि किती फॅट्स साठलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आणि जर हे तुम्ही हळूहळू केलं तर सहज तुमचं कपाळ बघा गुडघ्याला टेकलं जाईल. म्हणजे आपण आपल्या वयानुसार, हाईटनुसार वजन कमी करायचं आहे. जास्त प्रमाणात आपलं वजन वाढवू द्यायचं नाही. जर वाढलेलं वजन तुम्ही कमी करून मेंटेन ठेवलं तर तुम्ही कायम फिट राहाल. आता त्यानंतर बघा हा नेक्स्ट व्यायामाचा प्रकार आहे 6वा. तर आता हे दोन्ही पाय पूर्णपणे स्ट्रेट असे एकदम ताठ ठेवायचे आहेत, कुठेही गुडघ्यामध्ये वगैरे बेंड करायचे नाही आणि आपलं कपाळ हे गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचं. दोन्ही हाताने बघा पूर्णपणे पायाचा जो अंगठा आहे त्याला आपले हात टेकवायचा आहे आणि कपाळ हे आपल्या गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही साईडने करायचं आहे. असं तुम्ही 30, 50, 60 असं हे मनातल्या मनात नंबर्स काउंट करायचे, रिपिटेशन करायचं आहे आणि असं रोज केल्यानेच तुमच्या शरीरातील चरबी कमी व्हायला लागेल, साईड फॅट्स कमी होतील. आता हा पोटावर साईड फॅट्सवर बेस्ट व्यायाम आहे. जे आपले बघा कमरेवर साईड फॅट्स असतात आपले, जेव्हा आपण साडी वेअर करतो आणि आपल्या कमरेवर बघा साडी वेअर केल्यानंतर जी चरबी साठलेली असते, फॅट्स असतात ते असे आपल्याला डबल दिसतात. त्यानंतर बघा पोट वाढलेलं असतं तर ते पोट कमी होण्यास मदत होईल आणि एवढं तुम्हाला छान वाटेल आणि एवढं तुम्ही छान दिसाल ना तर तुम्हाला 7 दिवसातच फरक जाणवेल. आणि त्यासोबत ब्लॅक कॉफी कशी घ्यायची, कशी बनवायची हे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर फ्रेंड्स, हे जे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत तर ते फक्त पोटावरचे आहेत. जास्त करून आपले बघा पोटावर बेली फॅट आपलं वाढलेलं असतं, पोटावर चरबी वाढलेली असते, फॅट्स असतात, तर ते रिड्यूस होण्यासाठीच हे मी फक्त तुम्हाला पोटावरचे व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत. हे तुम्ही लगातार जर 1 आठवडा केलं तर तुम्हाला एका आठवड्यातच फरक जाणवायला लागेल आणि तुम्हाला असं वाटेल की माझं पोट कमी व्हायला लागलेलं आहे. तर सर्वात शेवटी पोट कमी होतं हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जर सुरुवातीला जर हे व्यायामाचे प्रकार केले तर तुम्हाला पहिलं हलकं हलकं वाटेल आणि नंतर मग तुम्हाला असं वाटेल की माझं वेट लॉस झालेलं आहे. त्यानंतर बघा हळूहळू तुमचे फॅट्स रिड्यूस व्हायला लागतील आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुमची पोटावरची चरबी कमी होईल. त्यामुळे हे लगातार करायचे. तुम्हाला 20 ते 25 दिवसामध्येच फरक जाणवायला लागेल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी डेली व्यायामाचे प्रकार करते तर तुम्ही बघू शकताय बघा. तर पूर्णपणे पोट आपलं स्लिम व्हायला लागतं आणि त्याचसोबत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्लॅक कॉफीने खूप सारा फरक पडतो. तर तुम्ही दुधाची कॉफी न घेता ब्लॅक कॉफी घ्या. ही ब्लॅक कॉफी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवलेलेच आहे व्हिडिओच्या शेवटी. त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझे तुम्हाला असे हेल्पफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि व्यायामाचे भरपूर सारे प्रकार आहे. नुसते रोजचे 12 सूर्यनमस्कार जरी तुम्ही केले तरी खूप पूर्ण बॉडीचा आपला योगा होतो आणि शरीर फिट राहतं. वाढत्या वयामध्ये आपली जी लूज ढिली पडलेली स्किन असते, शरीर अगदी ढिलं पडलेलं असतं, ते टाईट होण्यास मदत होते. त्यामुळे हे डेली व्यायाम करायचे आहेत आणि मी फक्त तुम्हाला 5 प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. हे तुम्ही करायचे. याने बघा तुमचे ब्रेस्ट, तुमचे जे पोट, पुन्हा दंड, आर्म्स याच्यावरचे हे सगळे साठलेले फॅट्स हळूहळू रिड्यूस व्हायला लागतील आणि सर्वात शेवटी पोट कमी होईल आणि नंतर वेट लॉस होईल. तर हे असे तुम्ही व्यायामाचे प्रकार करा. अगदी शांततेने करा. कुठलाही व्यायामाचा प्रकार करताना घाई करू नका. प्रत्येक व्यायामाचा प्रकार आसन केल्यानंतर 10 सेकंद, 5 सेकंद तुम्हाला रेस्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट प्रकार करायचा आहे व्यायामाचा. व्यायाम करताना कुठलीही घाई करू नका, चुकीचे व्यायाम करू नका. तुम्हाला माहिती असेल तरच करा. कुठला आजार असेल, तुमची कंबरदुखी, पाठदुखी, कुठले मेडिसिन्स चालू असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाहीतर तुमची जर माझ्यासारखी नॉर्मल बॉडी असेल, एकही गोळी चालू नसेल तर तुम्ही हे व्यायामाचे प्रकार करू शकता. अगदी व्हिडिओ लावून सुद्धा तुम्ही ते व्यायामाचे प्रकार करू शकता. एवढे बेस्ट व्यायामाचे प्रकार आहेत आणि 8 दिवसातच तुमचं पोट कमी व्हायला लागेल बघा. फक्त पोटावरचे सांगितले. आता मी तुम्हाला ब्लॅक कॉफी कशी बनवायची ते सांगते, पण त्या अगोदर बघा
रिकाम्या पोटी, अनुषा पोटी, उपाशी पोटी कधीच ब्लॅक कॉफी घ्यायची नाही. त्याने ऍसिडिटी होते, जळजळ होते आणि बघा म्हणजे आपलं पोट रिकामं असतं आणि आपण जर ब्लॅक कॉफी घेतली तर आपल्याला म्हणजे चक्कर येऊ शकते किंवा गरगर असं डोळे फिरतात, डोकं दुखायला लागतं किंवा तुम्हाला बघा जळजळ ऍसिडिटी होऊ शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी, उपाशी पोटी कधीच तुम्ही ब्लॅक कॉफी घ्यायची नाही. मी तुम्हाला सांगितले रात्री 2 बदाम, 2 अक्रोड आणि त्यासोबत 4 मनुके भिजत घालायचे आणि सकाळी ते खायचे आहेत. आणि तोंड न धुताच गरम पाणी, कोमट पाणी घ्यायचं आहे. आता उन्हाळा आहे, बोटाला सहन होईल असं कोमट पाणी घ्यायचंय. आणि कोमट पाणी घेतल्याचे खूप सारे फायदे आहेत, तुम्हाला मी सांगितलेलेच आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतेच, काही ना काही वेगवेगळ्या टिप्स देतेच आहे. तर कोमट पाणी घेतल्याने आपले टॉक्सिन बाहेर पडतात, पोट साफ राहतं, शरीर निरोगी राहतं. कोमट पाणी घ्यायचे साधं. त्यानंतर तुम्ही जे रात्रीचं भिजायला घातलेले बदाम आणि अक्रोड आणि मनुके आहेत ते तुम्ही खायचे आहेत. त्यानंतर एक 10-15 मिनिटांनी व्यायाम करायचा आहे. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलंय, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळे व्यायामाचे प्रकार दाखवते. ते व्यायामाचे प्रकार एक 15-20 मिनिटं तुम्ही करायचे. आणि त्यानंतर तुम्ही बघा नाश्ता करायचा आणि नाश्ता केल्यानंतर तुम्ही ब्लॅक कॉफी घ्यायची आहे. तर ब्लॅक कॉफी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते. त्याने खूप सारा फरक पडतो. दुधाची कॉफी न घेता ब्लॅक कॉफी घ्या, त्याने पोट आणि वजन झपाट्याने कमी होतं. तर चला मी आता वेळ न घालवता तुम्हाला ब्लॅक कॉफी कशी बनवायची ती दाखवते. तर ब्लॅक कॉफी बनवण्यासाठी इथे अर्धा कप पाणी घ्यायचं आहे बघा. तर जेवढ्या तुम्हाला प्रमाणामध्ये ब्लॅक कॉफी घ्यायची आहे तेवढं पाणी गरम करून घ्यायचं आहे. आता 2 प्रकारची ब्लॅक कॉफी बनवतात. मागे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं तुम्ही बॉईल करून पण बनवू शकता आणि एक अशा पद्धतीने पण बनवू शकता. तर ही पद्धत मी तुम्हाला दाखवली नव्हती, त्यामुळे ह्या पद्धतीने मी दाखवते की पाणी गरम करून घ्यायचं आहे. चांगलं गरम केल्यानंतर ते आपल्याला कपात ओतून घ्यायचं आहे. कपात ओतायचं आहे आणि नंतर तुम्ही एक पाऊच, छोटं पाऊच मिळतं बघा कॉफीचं, किंवा तुम्ही जर कॉफी बॉटल वगैरे आणली असेल तर तुम्ही एक चमचा टाकायचा आहे कॉफीचा. तर इथे मी बघा हे एक कॉफी पाऊच पूर्णपणे एक टाकते आहे. आता ब्लॅक कॉफी विदाऊट शुगरची आणि विदाऊट दुधाची घ्यायची आहे. पूर्ण पाण्यामध्ये अशी ही कॉफी मिक्स करायची चमच्याने आणि असंच घ्यायचं आहे. साखर, दूध वगैरे काही त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही. तर अशा पद्धतीने ही ब्लॅक कॉफी घ्यायची आहे. आणि खरं तर सकाळी नाश्ता झाल्यानंतर अर्धा तासाने ब्लॅक कॉफी, दुपारचं लंच झाल्यानंतर तुम्ही अर्धा तासाने ग्रीन टी असं जर घेतलं तर काही खाल्ल्यानंतर जर काही गरम घेतलं तर फास्ट वजन कमी होतं, शरीरातले फॅट्स हे फास्ट रिड्यूस होतात. हे नक्की करून बघा. आणि ब्लॅक कॉफी सारखी घ्यायची नाही, दिवसभरामध्ये तुम्ही 2दा याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही आहे. तर ही अशा पद्धतीने ब्लॅक कॉफी बनवायची आणि ही ब्लॅक कॉफी नाश्त्यानंतर घ्यायची आहे. अर्धा तासाने किंवा 15-20 मिनिटांनी तुम्ही नाश्त्यानंतर घेऊ शकता. पण ही उपाशी पोटी घ्यायची नाही. आणि कशी बनवायची ही मी तुम्हाला सांगितले. 2 प्रकार आहेत, लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं. तुम्ही बॉईल करून सुद्धा कॉफी उकळून पण घेऊ शकता किंवा तशी पण गरम पाण्यामध्ये पाऊच टाकून घेऊ शकता. एकासाठी अर्धा कपासाठी 1 पाऊच पुरेसं होतं. आणि ही कॉफी नाश्ता केल्यानंतर घ्यायची आहे. तर चहा तुम्ही घ्यायचा नाहीये आणि उपाशी पोटी घ्यायची नाही ब्लॅक कॉफी. तर ही खाल्ल्यानंतरच घ्यायची आहे. याने फास्ट वजन कमी होतं, ऍसिडिटी, जळजळ काही होत नाहीये, पोट हलकं राहतं आणि एक एनर्जी येते आपल्याला. आणि विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी बेस्ट आहे ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी. तर आता मी पण टी लवर आहे. चहा मी घेते सकाळ संध्याकाळ, पण अल्टरनेट मी कॉफी सुद्धा घेते. आणि चहा घेत असाल तर अगदी लाईट गोड घ्या, पण ब्लॅक कॉफीने फास्ट वजन कमी होतं. एक टाइम चहा आणि एक टाइम कॉफी घेऊ शकता तुम्ही, जसं की मी घेते. इव्हिनिंगला मी चहा घेते अगदी विदाऊट शुगरचा, फक्त थोडासा गूळ टाकून घेते इव्हिनिंगला, आणि सकाळी मी ब्लॅक कॉफी घेते. तर असं मी एक आठवडा चेंजेस करते, कारण आपल्या शरीराला सगळ्याची गरज असते. तर एकच कायमस्वरूपी घेऊ नका, म्हणजे सगळ्याची सवय झाल्यानंतर तुम्हाला काही वेगळं वाटणार नाही किंवा ऍसिडिटी, ढेकर, जळजळ वगैरे काही होत नाही. आणि शरीराला सगळ्याची गरज आहे. त्यामुळे एक आठवडा तुम्ही चेंज करा. आणि बाकी मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये वेट लॉस टिप्स दिलेल्या आहेत, तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. साखर कशी बंद करायची, साखर बंद केल्यावर शरीरावर आपल्याला
चेहऱ्यावर काय परिणाम होतात ते सुद्धा मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला मी वेट लॉस टिप्स पण दिलेल्या आहे की ज्या मी फॉलो करते तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. त्यामुळे मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, पोट कमी करण्यासाठी बेस्ट व्यायामाचे प्रकार आणि ही ब्लॅक कॉफी. तर ही ब्लॅक कॉफी अशी बनवायची आणि कोमट अशी प्यायची आहे. तर खाल्ल्यानंतरच घ्या आणि खूप छान लागते. साखरेची गरज पडत नाही. विदाऊट शुगरची, विदाऊट दुधाची तुम्ही अशी घ्यायची आहे ब्लॅक कॉफी. खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि त्याचसोबत वजन पण कमी होतं, फॅट लॉस होतात आणि खूप फ्रेश वाटतं. म्हणजे एक एनर्जी येते आपल्या शरीराला, ताकद येते. आणि वजन कमी करताय तर वजन कमी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपलं वय आणि आपल्या हाईट नुसार आपण वजन कमी केलं पाहिजे. उगाच तुम्ही कुठलंही बाहेरचं प्रॉडक्ट घेऊन फास्ट वजन कमी करण्याच्या नादामध्ये तुम्ही बाहेरचं प्रॉडक्ट घ्याल आणि कालांतराने ते बंद केलं तर आहे त्या पूर्वस्थितीमध्ये येतं. त्यामुळे कुठलंही बाहेरचं प्रॉडक्ट न घेता नॅचरल पद्धतीने, घरगुती पद्धतीने तुम्ही वेट लॉस करा. खूप सारा फरक पडतो. शरीर फिट राहतं, टाईट होण्यास मदत होतं, चेहरा ग्लो करायला लागतो आणि आपल्या विशेष म्हणजे आपला चेहरा निस्तेज दिसत नाही, स्किन टाईट होण्यास मदत होते आणि चेहरा ग्लो करतो. तर तुम्ही असा आहारातून बदल करा आणि त्याच्या जोडीला व्यायाम ठेवा. ह्या 2 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या की तुम्हाला कुठलाही स्ट्रिक्टली डाएट करायची गरज पडणार नाही आणि त्यासोबत बाहेरचं प्रॉडक्ट किंवा जिम जॉईंटही करायची गरज पडणार नाही. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. नक्की करा असं. तुम्हाला बघा 20 दिवसामध्येच खूप सारा फरक जाणवेल आणि हे जर तुम्ही कंटिन्यू केलं तर कायम तुम्ही फिट दिसाल. अगदी 50शीत सुद्धा तुम्ही 30शीचे दिसायला लागाल. तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा आणि बाय बाय. थँक्यू.